आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। उल्हासनगर महापालिकेनं निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर केली। मात्र या प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी आक्षेप घेत आता आंदोलन सुरू केलेत। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी भागातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये 5000 पेक्षा जास्त मतं ही प्रभाग क्रमांक 13 मध्ये टाकण्यात आली आहेत। त्यामुळे यावर नागरिकांनी आक्षेप नोंदवलाय। शिवाय आता इथले नागरिक या प्रभाग रचनेच्या विरोधात आंदोलनाच्या भूमिकेत आले असून त्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे। प्रभाग क्रमांक 18च्या सुभाष टेकडी भागातील परिसरात मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाज राहतो आणि त्यामुळे त्यांची लोकसंख्या जास्त असल्याने हा प्रभाग लोकसंख्येनुसार मागासवर्गीयांसाठी आरक्षित होतो। मात्र आता इथली 5000 पेक्षा जास्त मतं ही दुसऱ्या प्रभागात टाकली गेल्याने मागासवर्गीयांचा हा आरक्षित प्रभाग धोक्यात येणार असल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे या प्रभागातील दुसऱ्या प्रभागात टाकलेली मतं पुन्हा एकदा 18 प्रभागामध्ये आणून टाकावीत अशी मागणी केली जाते। सह्याची मोहीम जी आता सरकारी निवडणूक विभागाकडून जे प्रभागाची आखणी झालेली आहे ती मुळातच चुकीची केलेली आहे। आमचा 18 प्रभाग जो बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा होता तो प्रभाग 18 मध्ये होता। गुरुनानक पर्यंत आमचा विभाग होता। त्याच्यामध्ये 13 प्रभाग मध्ये हा भाग त्यांनी टाकून प्रभाग रचनेमध्ये संपूर्ण आमचं जे आरक्षण होतं आमच्या एरियाचं प्रभाग 18चं मागासवर्गीयचं ते त्यांनी आपल्या तोडून काढलाय, त्याचे तुकडे केले आहे। त्याच्यामुळे आमचा जो प्रभाग आहे 18 प्रभाग तो आरक्षित असताना तो आता कमजोर झालेला आहे। आमचा जो आरक्षित आम्हाला परत मिळावा आरक्षितपणा त्याच्याकरता आम्हाला जसं पहिले होतं 2017 पूर्वी जरी जोडणी झाली तशी आम्हाला गुरुनानक विहारा आपलं काय म्हणतात गुरुद्वारापासून ते भरतनगरपर्यंत आमचा प्रभाग पूर्वी होता तसाच्या तसा आम्हाला द्यावा। दरम्यान या स्वाक्षरी मोहिमेमध्ये अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवत आपल्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि या प्रभाग रचनेला विरोध केला आहे। आता या स्वाक्षरी मोहिमेनंतर नागरिक न्यायालयीन लढा या प्रभाग रचनेसाठी लढणार आहेत। या सगळ्या बाबींमुळे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर आता शंका उपस्थित केली जाते। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।